भीमाशंकरच्या पायथ्याला जर तुम्ही खेड तालुक्यातील पश्चिम पट्टा जर पाहिला तो सगळ्यात दुर्गम भाग आहे. असं म्हणणं योग्य नाहीये, परंतु आम्हाला ते म्हणावं लागतं, तो दुर्गम भाग आहे म्हणून. भीमाशंकरला जाण्यासाठी खेड तालुक्यामधून रस्ता आहे, परंतु गुगलवरती जर तुम्हाला जर पाहायला मिळालं तर तो रस्ता मंचर मार्गे त्या ठिकाणी दाखवला जातो. हा भीमाशंकरला प्रत्येक आज भाविक एवढ्या मोठ्या संख्येने येतात, परंतु येतात कुठनं? ते मंचर मार्गे त्या ठिकाणी भीमाशंकरला जातात. पण त्यांना पर्यायी मार्ग कुठला आहे? तर पहिला मार्ग कुठला होता? पहिला मार्ग होता खेड पासून तर भीमाशंकर पर्यंतचा जो रोड आहे, त्या रोडची जर तुम्ही आज जर अवस्था पाहिली तर एक गाडी पास होती, दुसरी गाडी जर समोरून आली तर ती गाडी रस्त्याच्या खाली उतरावं लागते. ही परिस्थिती आज. त्याच्यामुळे काय झाले, रोडची परिस्थिती एवढे खड्डे, एवढे वेडीवाकडी वळण आहेत, ब्रिज नाही तिथं, ओव्हरब्रिज नाही तिथं, अशा बऱ्याचशा तिथं अडचणी असल्यामुळे प्रवासी काय करतात, ते चांगला रस्ता शोधतात. म्हणून हा जर रस्त्याचा जर विकास जर झाला तर निश्चितप्रमाणे इथली वाहतूक वाढणार आहे. वाहतूक वाढली म्हणजे तिथल्या स्थानिक लोकांसाठी त्या ठिकाणी व्यवसायासाठी चालना मिळणार आहे. ती लोक रस्त्याच्या कडेला त्या ठिकाणी हॉटेल